तर मी सर्जेराव दाभाडे. आपण पाहत आहोत पतसंस्थांची कर्जवसुली आणि SRO यांची कार्यपद्धती. कर्जवसुलीची पद्धती ही अशी सहज होणारी नाही. ती कायद्याच्या कक्षेत होणे अपेक्षित आहे. कर्ज भरणारे कर्जदार हे वेगळे असतात. कर्ज घेतात ती बरोबर भरतात. प्रश्न येतो जिथे मुद्दाम म्हणून थकबाकी केली जाते तिथे. मग नोटिसा पाठवल्या जातात. वेगवेगळे वसुलीचे तंत्र वापरून झाल्यावर कायदेशीर मार्ग अवलंबला जातो. मग वसुली दाखला, अहवाल प्राप्त करणे, जंगम स्थावर जप्ती करणे, तसेच झेड फॉर्म 2 वर्तमानपत्रामध्ये दिल्यानंतर सदर मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी मुख्य महानगर दंडाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे SRO यांना अर्ज करावा लागतो. मागील भागात आपण रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडील प्रस्ताव अर्ज दाखल कसा करायचा ते आपण पाहिले. आजच्या भागात आपण पालघर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडील अर्ज नमुना पाहूया. तर पाहूया. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 मधील सुधारित नियम 107 पोटनियम 11(ड)(1) 6 प्रमाणे आता 11(ड)(1) 6 काय आहे? तर या नियमातील तरतुदीन्वये वसुली अधिकाऱ्याला ज्या वेळेस मालमत्तेचा ताबा घ्यायचा असेल तर मालमत्तेचा ताबा घेण्याच्या कारणासाठी मुख्य महानगर दंडाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी ज्यांच्या कार्यकक्षेत अशी मालमत्ता असेल त्यांना ताबा घेण्याची लेखी विनंती करेल आणि मुख्य महानगर दंडाधिकारी किंवा यथास्थिती जिल्हा दंडाधिकारी यांना ताबा घेण्याची विनंती केल्यानंतर अशा मालमत्तेचा ताबा घेईल आणि वसुली अधिकाऱ्याकडे सुपूर्द करेल. त्याच्यामध्ये ब आहे, या पोटनियमाच्या प्रतिभूतीचे अनुपालन करण्यासाठी मुख्य महानगर दंडाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी वाद निर्माण झाल्यास किंवा वाद निर्माण होण्याचा संभव असल्यास त्याच्या मताप्रमाणे जरूर असल्यास बळाचा वापर करण्यास पावले उचलेल. त्यामध्ये क आहे, या पोटनियमाच्या अनुसार मुख्य महानगर दंडाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी यांनी केलेली कारवाई कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही प्राधिकरणापुढे प्रश्नास्पद केले जाणार नाही. तर याच्याप्रमाणे आपण मालमत्ता ताबा प्रमाणपत्रासाठीचा जो अर्ज आहे तो आपण आजचा जो अर्ज आहे तो पालघर यांच्या न्यायालयात जो केलेला आहे त्याचा एक नमुना आपण इथं पाहूया. मालमत्ता ताबा प्रस्ताव. त्याच्यामध्ये ताबा घेण्यासाठीचा अर्ज, प्रस्ताव, कार्यालयीन टिप्पणी, न्यायालय वादाबाबतचा दाखला, हिशोबाचा तक्ता. तर पहिले मग कार्यालयीन टिप्पणी पाहूया. पालघर यांचे न्यायालय. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 मधील 107 11(ड)(1) 6 अन्वये जप्त केलेल्या मालमत्तेचा ताबा मिळवण्याबाबत त्यांच्याकडे अर्ज आपण सादर करतोय. दिनांक, तो अर्जाचा क्रमांक काय असेल तो. त्यामध्ये पहिला आहे अर्जदाराचे नाव व पत्ता. अर्जदार कोण आहे तर SRO. त्यांचं नाव, पत्ता, कुठली संस्था असेल ते. तारण ठेवलेल्या मालमत्तेचा तपशील. ही जे मालमत्ता तारण आहे हिचा तपशील आहे जिल्हा पालघर वसई येथील मुख्य दुय्यम निबंधक वसई यांच्या अधिकार क्षेत्रातील गाव जे आहे ते गावठाण जमीन मिळकत क्रमांक आहे उभे असेल ते, अपार्टमेंटचं नाव, ते सदनिकेचा क्रमांक आणि क्षेत्रफळ वगैरे किती, सुपरबिल्डर वगैरे काय असेल ते. कर्जदाराचा कर्जाची एकूण रक्कम किती आहे ती, कर्जाचा प्रकार, सदनिका, तारण, मालमत्ता,
कर्ज करारनामा दिनांक, गहाणखत दिनांक, वसुली दाखला दिनांक, मागणी नोटीस पाठवलेली, नोटीस बजावल्याच्या बाबतीत रजिस्टर पोस्टाने पोचपावतीसह आज जप्तीपूर्वी नोटीस पाठवली असेल ती, जप्ती आदेश, जेड फॉर्म 2 पेपरमध्ये दिलेलं, 2 कुठले पेपर दिले त्याच्यामध्ये, कोर्टात दावा आहे काय, असा कोणताही दावा आहे नाही वगैरे, थकबाकीची वसुली दाखल्याप्रमाणे किती एकूण रक्कम अखेर, मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालक यांच्याकडे वाजवी किंमत जे असेल ते झाली असेल तर, पण नंतर असते ती. मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर कलम 100 अन्वये स्थावर मालमत्ता हस्तांतर प्रमाणपत्र, हे अगोदरच प्रमाणपत्र घेतलं होतं त्या पद्धतीने हे आहे. त्याच्यामध्ये मालमत्तेसाठीचा अर्ज आपण टिप्पणी पाहिली, आता अर्ज बघूया. पालघर यांच्याकडचा अर्ज आहे. माननीय जिल्हाधिकारी ड/1/6 अन्वये मालमत्ता ताबा मिळवण्यासाठीचा अर्ज आहे. नमुना पहिलं प्रमाणपत्र मिळवलं, त्यानंतर ताब्याचा आहे आदेश दिलेला आहे. त्या पद्धतीनं वसुली अधिकारी संस्था, जाब देणार कर्जदार, प्रमाण प्रतिवादी नाव कुठले आहे, ते संस्था कुठली आहे, यांच्याकडून किती कर्ज घेतलं होतं वगैरे, 3 वेळा निलाव लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर 100 कलम 100 85 प्रमाणे हा आदेश प्राप्त केलेला आहे निबंधकाकडून, तो आहे. आदेश हस्तांतर केलेली मालमत्ता जी आहे निबंधकाकडून, त्याचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. मिळकतीचं वर्णन, घर नंबर वगैरे काय असेल ते, अपार्टमेंट वगैरे डिटेल. सदर कर्जाची वेळेत वसूल न झाल्याने वसुली दाखला प्राप्त केलेला आहे. सहकारी संस्था यांच्याकडील वसुलीच्या कारवाईचा तपशील, मागणी नोटीस पाठवली, जप्तीपूर्वीची नोटीस पाठवली, स्थावर मालमत्ता जप्ती आदेश आहे, ऑफसेट प्राइस मंजुरी पत्र आहे, जेड फॉर्म डिक्लेरेशन 2 पेपरमध्ये दिलेला आहे, मालमत्ता हस्तांतर प्रमाणपत्र आहे आणि कर्जाचं डिटेल. सदर खाती एनपीए झाल्याची तारीख, महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 कलम 156 नियम 1961चा नियम 107/1/6 अनुसार ताबा घेण्याची लेखी विनंती अर्ज करण्यात येतो की माननीय जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून वरील क्रमांक 2 मधील मिळकत वसुली व विक्री अधिकारी यांच्या ताब्यात देण्याबाबत योग्य तो न्याय व हुकूम व्हावेत व इतर योग्य हुकूम अर्जदार यांच्या लाभात व्हावेत. अर्जदार यांच्यासह सही, शिक्का, गोल, तारीख सोबत जोडायचे जे कागदपत्र आहेत त्याचं डिटेल, संस्थेचे नाव, पत्ते वगैरे, त्यामध्ये 156च्या अधिकाराचं, कर्जाचं नाव, पत्ता, जामीनदाराचं नाव, पत्ता, जप्त मिळकतीचे वर्णन, बिल्डर ताबापत्र, भाडेपावती काय असेल, बिल्डर ॲग्रीमेंट, नोंदणी प्रमाणपत्र, इंडेक्स वगैरे, गाव नंबर 7/12/8 काय असेल ते, असेसमेंट, उतारा, कर्जाची कागदपत्रे, कर्ज अर्ज, कर्ज रोखा, वचन चिठ्ठी, वाउचर, कर्ज मंजुरी पत्र, येणे रक्कम, कर्ज खाते उतारा, वसुली दाखला, 107 मागणी नोटीस, 107(3) प्रमाणे मागणी नोटीस पाठवली ते, जप्ती आदेश, पोचपावती वगैरे, ऑफसेट प्राइस मंजुरी पत्र, जेड फॉर्म, मराठी इंग्रजी वृत्तपत्रामध्ये दिलेले वृत्तपत्राची जरा झेड नमुना, मालमत्ता हस्तांतर प्रमाणपत्र, इतर कोणत्याही न्यायालयात वाद प्रलंबित नसल्याबद्दलचं प्रतिज्ञापत्र. त्याच्यामध्ये आपण दाखला देतोय, सहकारी संस्थेचं नाव, या संस्थेचे थकबाकीदार, दाखला देण्यात येतो, यांची स्थावर मालमत्ता तारण मिळकत जे वर्णन आहे तिचं डिटेल याच्यामध्ये येईल.
अपार्टमेंट सदनिका यांच्या या स्वतःच्या मिळकती व कोणत्याही न्यायालयात दावा वाद चालू असल्याबाबत अद्यापही आम्हास कोणतीही नोटीस मिळाली नाही. सही, शिक्का, गोल्ड स्टॅम्प